हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. परीक्षा केंद्रावर पत्रकाराला पोलिसांची मारहाण. पाथर्डीत खळबळजनक प्रकार. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील 12वी बोर्ड परीक्षेदरम्यान एका पत्रकाराला पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भगवानगड परिसर प्रेस क्लबचे अध्यक्ष व पत्रकार प्राध्यापक दादासाहेब खेडकर यांना कर्तव्य बजावत असताना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संत भगवानबाबा उच्च माध्यमिक विद्यालय जवळवाडी रोड येथे 12वीच्या इंग्रजी पेपर दरम्यान छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, बीड, जालना अशा विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर पालकांची प्रचंड गर्दी झाली होती व वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच दरम्यान वार्तांकनासाठी जात असताना प्राध्यापक खेडकर यांना गर्दीतून वाहन काढणे शक्य झाले नाही. त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे व विलास जाधव यांनी त्यांना अडवून कथितपणे अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. याशिवाय नायब तहसीलदार किशोर सानप यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीमुळे प्राध्यापक खेडकर हे 8 दिवस गंभीर जखमी अवस्थेत होते. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या घटनेच्या निषेधार्थ भगवानगड परिसर प्रेस क्लब व पत्रकार संघटनेच्या वतीने अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच कर्तव्यात कसूर व मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस तक्रार प्राधिकरण व मानवाधिकार विभागाकडेही अर्ज सादर करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी करण्यात येत आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी रज्जाक पटेल, पाथर्डी. नमस्कार, मी प्राध्यापक दादासाहेब खेडकर, पत्रकार, दैनिक लोकतंत्र आणि अध्यक्ष भगवानगड परिसर प्रेस क्लब. गेल्या 10 वर्षापासून मी माझ्या पाथर्डी तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक आणि चळवळीत काम करतोय. आताच नुकत्याच झालेल्या 12वी बोर्डाच्या परीक्षेत इथे खरवंडी कासार येथे संत भगवानबाबा ज्युनियर कॉलेज जवळवाडी रोड या ठिकाणी मी वार्तांकन करण्यासाठी गेलो असता तिथं करप्टेड जे PSI आहेत संदीप ढाकणे आणि विलास जाधव हे दोघं तिथे आले. ट्रॉफिक जाम होती आणि त्याचा राग मनात धरून माझ्या रिपोर्टिंगला त्यांनी अडथळा निर्माण केला आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये 8 ते 10 दिवस मी गंभीर जखमी झालो होतो. मला मारहाण झाली, त्याच्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेतले, प्रायव्हेट हॉस्पिटलला उपचार घेतले आणि त्या संदर्भात मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संदीप ढाकणे, विलास जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं पत्र मी माननीय SP कार्यालय अहिल्यानगर येथे दिलेलं आहे. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, साधी तक्रारसुद्धा घेतली नाही. आणि म्हणून यांनी किशोर सानप जे करप्टेड नायब तहसीलदार आहेत पाथर्डीमधले, जे वाळू माफिया किंग आहेत, वाळू माफिया गुण करोडो रुपयांची माया त्यांनी जमवलेली आहे, त्यांना हाताशी धरून यांनी माझ्यावरच खोट्या केसेस केल्या. आणि म्हणून मी नाशिक प्राधिकरण विभाग तिकडे तक्रार दिलेली आहे, SP कार्यालय अहिल्यानगर इथे तक्रार दिलेली आहे. परंतु एक कुठंतरी कायद्याचं त्यांनी स्वतःचं कवच त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. मी या संदर्भात माननीय नवीन जे SP आलेत मुक्का सुदर्शन यांची भेट घेणार आहे आणि लवकरच मुंबईला जाऊन गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. अन्यथा मी आमरण उपोषण करणार आहे. संदीप ढाकणे, विलास जाधव यांच्यावरती मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे.